बनवायचं भात. रात्री हे तिळगुळ बनवले होते. तिळगुळ आणि तिळ चिक्की बनवले. आमटीची तयारी नाश्त्यासाठी ढोकळा, जिलेबी, फाफडा आणि ते खांडवी. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांत असल्यामुळे आज आम्ही घरी पुरणपोळी करतो, कारण गोड पदार्थ बनवतो. काल तिळगुळ वगैरे झालं आपलं म्हणून ना, तिळगुळ वगैरे बनवून झालेलं काल रात्री. तर आज पुरणपोळीचा बेत आहे. तर आज पुरणपोळीचा पण रेसिपी बघूया कशी होते आणि पुरणपोळी कशी बनते आपण ट्राय करूया. तर रात्री हे तिळगुळ बनवले होते. तिळगुळ आणि तिळाची चिक्की बनवले. हे बघा तिळगुळ. तर नाश्त्यासाठी ढोकळा, जिलेबी, फाफडा आणि ते खांडवी हे आणलेलं आहे. नाश्ता करून घेतो आम्ही. हे किती वर्षांत खाल्लंय खांडवी. पाणी काढून आमटी बनवायची. आणि ते डाळीचं पुरण बनवायचं. ते मग परत पुरण बनवायचं गोळ टाकून वेलची. आणि हे खोबऱ्याचा मसाला त्या आमटीला. खोबरं, कांदा, लसूण, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं वाटप काढले. आता हे वाटून घ्यायचं आहे. आता पहिले हे पाणी काढायला लागेल. वेलची पुरण टाकाल ना. नवं मोठं आधी ते बारीक कुठले होते. बारीक करून घ्यायचं ना. असंच करून टाकणार मी आता. पाक बारीक नाही. शिजवलेल्या डाळीचं कसं मस्त घट्ट पाणी आलंय. आणि कुकरचं असं नाही येत. थोडं मी जास्तच टाकली आहे डाळ, म्हणले रात्रीच्याला पण थोडं होईल. वेलची काढली आहे, ते पूर्ण टाकायची म्हणजे त्याचा चांगला स्वाद येतो. आणि नुसतं स्वादच नाही, याने पचन पण होतं वेलचीने माणसाला. सोलून तशी टाकायचं. हे जर थोडंसं चेचायला पाहिजे. पळपुटा घेते वाटून थोडंसं. वेलचीची फोडणी आहे. टाकून नाही द्यायची तर डाळीच्या फोडणीला टाकायचं. बाहेर असं टाकून नाही द्यायची, त्याचा पण चांगला स्वाद येतो म्हणून. गरम पाणी ठेवलं होतं ते ह्याच्यात टाकते मी परत. ते कशाला गरम पाणी पण टाकायचं. ह्याच्यात पाणी आपल्याला काढायचं आहे ना. हे पाणी आपल्याला, आपण 5 जण आहे ना, आपल्याला एवढं पुरणार नाही. थोडं आमटी अजून वाढवण्यासाठी पाणी त्याचं अजून वाढवलं. थोडंसं अजून कड येऊन द्यायचं आणि मग पाणी काढून घ्यायचं. वतणार मी तुझ्याकडं. उकळी आली त्याचं थोडंसं अजून काढून घ्यायचं आहे पाणी. आता ही डाळ शिजली ना की अजून बाकी आहे? अजून परतायची आहे डाळ. डाळ तर शिजली, पण परतायची म्हणजे चांगलं येतं. आता पाक पाणी काढून घ्यायचं आहे झाकण टाकून. आता हे ना थोडंसं सुकवायचं आहे. त्यातलं जास्त पण नाही सुकवायचं. पाणी पूर्ण काढून टाकलं ना. पाणी सगळं मिळून घेतलंय. थोडंसं हलवायचं आणि थोडं सुकून द्यायचं ना पूर्ण. मीठ टाकते थोडं पुरणात. पुरणात पण आणि कणकीत दोन्हीत मीठ असलं की कशी ते चविष्ट होतं ना. जास्त पण वापरायचं नाही, पण मीठ दोन्हीत पण पाहिजे. तेव्हा ते काही लोक पुरणात वापरत नाही, तर पण गोड गोष्टीला ना 1 चिमट मीठ असलं ना की ते अजूनच चांगलं होतं ते स्वाद. त्याला पुरणाची चाळणीने वाटायला लागतं ना. तसं तर लागतंच वाटायला, पण हे अजूनच लवकर होण्यासाठी
माझी एक अशी आयडिया असते. तर हे आपल्याला पुरण लवकर बारीक व्हायला पाहिजे म्हणून असं एक जीव करून घ्यायचा त्याचा. ते परत वाटताना लवकर होणार, वेळ कमी जाणार. तांब्याने वाटून घ्यायचं, असं हे करून घ्यायचं बारीक आणि परत त्याच्यावर ठेवायचं. हा, आता परत आपल्याला गूळ वेलची टाकून, वेलची तर थोडी अजून वेळ आहे वेलचीला टाकाय. गूळ टाकून नंतर वाफवायचं आहे आपल्याला, परतून घ्यायचं, त्याची वाफ काढायची. आता एक गूळ टाकते मी ह्याच्यात. हा, थोडासा चेचलाय मी, किसून घेतला तर लवकर बरं असतं. पण आता काय किसीत बसले नाही मी, होईल असं पण. मी तर गूळ टाकून घेते, थोडा थोडा हे केलाय असा बारीक, जास्त नाही केला, मिडियम केलाय. ते होतं, कायम करतो त्याला सगळं माहिती असतं बरोबर. किती गूळ घेतलेस? अर्धा किलोला, आपल्या पाव किलोला थोडी जास्त डाळ घातली आहे. गूळ पाव किलो जास्तच आहे. गूळ पण पाव किलो डाळ आणि पाव किलो गूळ, असं बी ते बी दोन्ही सामानच लागतं, म्हणजे त्या पोळ्या रुचकर होत्या. आता हे झाकण टाकून जरासं वाफवून घेणार, ते गूळ सगळं वितळणार त्यात. हे बघ आता झाले, सुकले या परतायला घेतलेले पुरण. आता हे वाटायला वेळ लागत नाही, बारीक केले ना जास्त. तर हे झालंय. आता जरा मला कणिक भिजवून घ्यायची आहे पहिली, म्हणजे ते जरा पीठ भिजल. आता हे थोडं बंद ठेवते, हां, थोडं गार पण होईल. आता हे गव्हाचं पीठ घेतले पुरणपोळीसाठी. थोडासा मैदा घालायला लागतो, पण मैदाच नाही घरी. तर थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. एक चमचा टाकलाय. पीठ मळून घ्यायचं आता. हे पीठ रेडी झालं. आता झाकून ठेवायचं, हे बाकीचे आमटे वगैरे होईपर्यंत जे भिजल पण. एकदम मस्तपैकी झालं. आता ह्याच्यात थोडी वेलची टाकून ठेवते, तोपर्यंत आमटीची तयारी करायला, म्हणजे आमटी घालायची आहे. थोडं झाकून ठेवायचं, म्हणजे वास आतल्या आत राहतो. आता मी हे तेल टाकते, 2 पळ्या तेल टाकते. हे तमालपत्र, ही मोहरी, त्याचंच माप आहे. जिरं टाकले, आणि हळद मी जास्त करून ह्याच्यात टाकते, कारण इकडे हां नाही, हा, हे घाटी मसाला. आपण किती चमच घेतो? आपण एक वापरतो, पण आता आपलं जरा जास्त आहे ना, हे 2 चमचे टाकले मी. आता हे मसाला बनवलेला. हे मीठ, 2 चमचे मीठ टाकते. तेलात टाकायचं ते सर्वच. आणि ते इलायची पण टाकली, इलायची पानं टाकलं, टाकलं. किती वेळ करायचं? झालं, हे सगळं लावायचं आहे आता पाणी.
आमटीसाठी पाणी काढण्याचं सर्व टाकून द्यायचं. एवढी आमटी केली आहे, कोथिंबीर चिरून घ्यायची आणि ती वरण टाकायची. आपली आमटी वगैरे आता हे पुरणाचं टाकून यंत्र ठेवलेली आहे. आणि आता पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. म्हणजे हे झाले शिजून भिजून, आता थोडं बारीक करायचं आहे ना, तर हे पुरणाच्या यंत्रातून काढायचं आहे आपल्याला. हे पुरण वगैरे सर्व ताटात काढून ठेवतात, कारण म्हणजे बारीक करून पुरण येईल तर याच्यामध्ये टाकायचं. आता आपण ते वरण हे करायचं, ते खाली पडेल ना यात. हे जेव्हा आपण लावणार आहे, ते वरण टाक घोटणार वाटीने, ते खाली पाडून घेणार, म्हणजे पडतंय खाली. हे सगळं आता एवढं पाडून घ्यायचं आहे असं. बरोबर एकदम बारीक होतं. हा, पुरण मगाशी हे पीठ भिजवून ठेवलं होतं ना मुरायसाठी, थोडं आता ह्याला तेल लावून घेते. एक जीव झाला आहे पिठाचा, थोडस घुसमरून घ्यायचं आहे. तेल लावलं की चिकटणार नाही ना. पुरण पण त्यात टाकतेस. पुरण त्यातच असू दे. हे तर घेतलं ना साईडला. उंडा बनवायला घेते. देवाच्या पोळ्या घ्यायच्या ना करून दोन. छोटे छोटे बनवतो देवाचे. घेते बनवून. असं बघायचं तापलंय का नाही. देवाची छोटीशी पोळी देवाला दाखवण्यासाठी. ते आपल्या देवाला दाखवण्यासाठी आता आपलं फायनल होते.
पुरण घेतलंय. असं भरायचं दाबा. मस्तपैकी वाटून घ्यायचं. आता मी टाकते तव्यात. पहिल्या परतून कधी उलटणं नाही घालायचं पोळी, हातानंच पलटी मारायची. पुरण जास्त बरोबर आहे. जास्त पुरण पीठ कमी असलेले. हो, पण ते पोळी पण अशी मऊसूद व्हायला पाहिजे ना, नुसती कणकीगत नाही पाहिजे. तूप आहे. आता दुसरी घ्यायची करायला. तसं सगळ्याच करून घ्यायचे आता. आता पहिले सर्व करून घेतलीस का एक एक करून? बोलणार मी तेवढं सगळं रेडी करून घेते. आपले चांगलंच आहे खाण्यासाठी, शरीरासाठी, आपल्या पोटाला. मैदा नाही घातला नाही तर वेळ लागणार नाही, अर्धा तास लागेल. पुजायला घेणार आहे. पुजायला काय 5-10 मिनिटाचं काम आहे, जास्त. पुजलं की निवद काढायचं, झालं जेवायचं तयार. मैदानात टाकला तरी आपण फाटली नाही. घरी खायला चांगली दिसली. पोळ्या फायनल रेडी झालेले आहेत आणि आता मकर संक्रांतीची पूजा करून घेतात. पूजा झाली की मग निवद वगैरे दाखवायचं पोळीचं ना, पोळी भात आणि आमटी बिमटी सगळं करून मग जेवायला घ्यायचं.
तो राहतो वर्षभर भोगूचं खायचं खायचं. तर फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि पुरणपोळी जबरदस्त झाली होती, एक नंबर लागलेली टेस्ट. आणि आता हा व्हिडिओ आपण तिथे स्टॉप करूया. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.